नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचे अमृत कथा या ऑडिओ बुक यूट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। मकर संक्रांत 2025 यंदा संक्रांत कशावर आली आहे, कोणत्या रंगाची साडी नेसावी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात। जानेवारी महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करेल, त्या दिवसाला मकर संक्रांत म्हणतात। यंदा संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी नेसावी हा सर्व महिलांचा उत्सुकतेचा विषय आहे, तर त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात। संपूर्ण महाराष्ट्रात मकर संक्रांत हा सण उत्साहात साजरा केला जातो। वर्ष 2025 मध्ये मकर संक्रांत 14 जानेवारी मंगळवारी साजरी केली जाणार आहे। यावेळी सकाळी 8:55 सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे। यामुळे 14 जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे। या दिवशी गंगा स्नान करणं आणि दान करणं याला विशेष महत्त्व आहे। तर मकर संक्रांतीला कोणत्या शुभ मुहूर्तावर स्नान आणि दान केल्याने पुण्य मिळेल, तसेच यंदा संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी नेसावी आणि कोणत्या रंगाची साडी नेसू नये याबद्दल थोडक्यात माहिती घेऊयात। मकर संक्रांती महत्त्वाची का आहे? हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार मकर संक्रांतीला सूर्याची पूजा केली जाते। या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश झाल्याने दिवस मोठा व्हायला सुरुवात होते आणि थंडी हळूहळू कमी होते। मकर संक्रांत हे नवीन पिकाच्या आगमनाचं सुद्धा प्रतीक आहे। या दिवसापासून सूर्य दक्षिणायातून उत्तरायणाकडे सरकतो। मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा, यमुना आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पुण्य प्राप्त होते असा आपला समज आहे। मकर संक्रांती शुभ मुहूर्त। मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करून दान केल्याने चांगलं फळ मिळतं असं मानलं जातं। पंचांगानुसार यंदा मकर संक्रांत 14 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे आणि याच दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 9:03 पासून सुरू होईल आणि संध्याकाळी 5:46 पर्यंत असेल। आता आपण बघूयात की संक्रांतीच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी। देशभरात मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो। या दिवशी काळ्या रंगाला अधिक महत्त्व आहे। शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो। मकर संक्रांतीला देवी ज्या रंगाच्या साडीमध्ये विराजमान होते त्या रंगाची साडी संक्रांतीमध्ये नेसायची नसते। देवीने परिधान केलेल्या रंगाची साडी ही मकर संक्रांतीमध्ये इतरांनी नेसणं अशुभ मानलं जातं। यंदा महिला काळ्या रंगाच्या साडीसह हिरवी, लाल, गुलाबी आणि केशरी रंगाची साडी नेसू शकतात। कोणत्या रंगाची साडी नेसू नये? 2025 मध्ये मकर संक्रांतीला यंदा देवी पिवळ्या रंगाची साडी परिधान करून येणार आहे। त्यामुळे यंदा पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही। त्या दिवशी मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात। मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्याला म्हणजेच लाखेच्या चुड्याला अधिक महत्त्व आहे। त्यामुळे यंदा नक्की हातात लाखेच्या बांगड्या किंवा लाखेचा चुडा घालावा। तर श्रोते हो, आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असणार आहे। आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच छान छान कथा ऐकण्यासाठी आणि सण समारंभाची माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।